मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वच हप्ते मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. पण तुम्ही YouTube वरती पाहायला गेलात तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे. डीबीटी एनेबल असणं गरजेचं आहे. हे भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जातं, पण कुणीच सांगत नाही की डीबीटी लिंकचे फायदे काय, डीबीटी लिंक म्हणजे काय, डीबीटी लिंक कोण करू शकतं, डीबीटी लिंक का केलं पाहिजे, हे कोणीच सांगत नाहीये. तर या व्हिडिओमध्ये आपण डीबीटी लिंक कोण करायला पाहिजे आणि त्याचे महत्त्वाचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतरच हा डीबीटीचा इश्यू समोर आलेला आहे. तर तसं नाहीये मित्रांनो. तुम्ही विचार कराल की हा फक्त लेडीजनेच डीबीटी लिंक करणं गरजेचं आहे, तर तसं अजिबात नाहीये मित्रांनो. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही सुद्धा डीबीटी लिंक करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर सर्वात पहिलं मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली आणि या योजनेनंतरच सर्वांना कळायला लागले की डीबीटी लिंक काय आहे, डीबीटी एनेबल्ड काय आहे. तर हे सर्वात महत्त्वाचा पॉइंट मित्रांनो. डीबीटी आधार बँक डीबीटी लिंक करणं कोण करू शकतं, तर भारतातील कोणताही व्यक्ती, स्त्री असो पुरुष असो, डीबीटी लिंक करू शकतं आणि ते केलंच पाहिजे. तर ते का केलं पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट, ते का केलं पाहिजे. तर मित्रांनो, जेवढ्या काही स्कीमा आहेत गव्हर्नमेंट मार्फत, ज्या काही स्कीमा येतात मित्रांनो, त्याचा डायरेक्ट फायदा हा लाभार्थ्याला झाला पाहिजे, याच्यासाठी हे डीबीटी लिंक करणं गरजेचं आहे. म्हणजेच गव्हर्नमेंट कडून ज्या काही स्कीमा येतात मित्रांनो, त्या स्कीमचा फायदा मधलं कोणीच खाल्लं नाही पाहिजे. डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे पडले पाहिजेत, म्हणून हे डीबीटी लिंक केलेलं आहे, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतो. म्हणजे थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जाणे, डायरेक्ट योजनेचे डायरेक्ट लाभार्थ्याला पैसे भेटणे म्हणजे डीबीटी लिंक मित्रांनो. तर हे डीबीटी लिंक केलेले फायदे बघा कोणाकोणाला होतात. आता डीबीटी लिंक केलाय तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना याचा फायदा आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा या डीबीटी लिंकचा फायदा आहे. मनरेगाच्या माध्यमातून जे हजेरी भरतात त्यांना सुद्धा या डीबीटी लिंकचा फायदा आहे. म्हणजेच अशा ज्या काही योजना मित्रांनो सरकारमार्फत राबवल्या जातात, त्या योजनेचा डायरेक्ट लाभ लाभार्थ्याला भेटला पाहिजे, या हेतूने डीबीटी लिंक करणं गरजेचं आहे असं सरकारनं सांगितलेलं आहे आणि ते आपण सुद्धा केलं पाहिजे. तुम्हाला जर याचा लाभ, सरकारी योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमचं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे. तर हाच महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डीबीटी लिंक तुमच्या आधार कार्डशी बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे. तेव्हाच सरकारमार्फत हे पैसे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पडणार आहेत. मित्रांनो, हा विषय तुम्हाला समजला असेल की डीबीटी म्हणजे नेमकं काय, डीबीटीचे फायदे, डीबीटी लिंक कोण करू शकतं, हे सर्वच आपण डीपमध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.